तर मुख्यमंत्री महेश गायकवाड यांच्या भेटीला आलेले आहेत। महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही अनेक नेते उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी देखील महेश गायकवाडांच्या तब्येतीची विचारपूस केलेली होती। महेश गायकवाड हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील कळतंय। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सकाळी त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या होत्या आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये महेश गायकवाड हे जखमी झाले। काल उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आणि त्यांच्याकडून करण्यात आलेल्या या गोळीबारामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यासोबतच आणखी एकाला देखील गोळ्या लागल्या। त्या व्यक्तीच्या देखील हाताला 2 गोळ्या लागल्या आणि महेश गायकवाड यांना जवळपास 6 गोळ्या लागल्याचं समोर आलं आणि त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया देखील पार पडली आणि त्या 6 गोळ्या यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। मात्र त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं कळतंय आणि त्यांची आता विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। एकीकडे राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना दुसरीकडे कल्याणमध्ये उल्हासनगरमध्ये असा प्रकार समोर आलेला आहे। भाजपच्याच आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हा गोळीबार केलेला आहे। जमिनीच्या वादामधून हा गोळीबार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार सर्व घडला होता आणि त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला आणि जवळपास 10 राऊंड फायर करण्यात आले होते। त्यातील 6 गोळ्या ह्या महेश गायकवाडांना लागलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आता त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचंही कळतंय। ही दृश्य आहे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महेश गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निखिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देखील आता पोहोचलेले आहेत। ते आता महेश गायकवाड यांची विचारपूस करणार आहेत। नक्कीच प्राची, आताच मुख्यमंत्री आहेत ते या ज्युपिटर कार्यालय हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। ज्युपिटर हॉस्पिटल येथे आज काल रात्रीच आहे ते महेश गायकवाड यांना उपस्थित केलेलं होतं। त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील आज सकाळी आहे ती पार पडली आणि या शस्त्रक्रियेमधून त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। आता महेश गायकवाड यांची जी प्रकृती आहे ती चिंताजनक या ठिकाणी बोलली जाते आणि त्याचमुळे आहे ती आता मुख्यमंत्री यांनी देखील आता या ठिकाणी आपली भेट महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले तर आपल्याला पाहायला मिळतं। निखिल, राहुल पाटील यांना देखील 2 गोळ्या लागलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत काही अपडेट समोर आल्यात का? नक्कीच राहुल पाटील यांची देखील या ठिकाणी चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे। राहुल पाटील यांच्या हाताला 2 गोळ्या लागलेल्या होत्या, परंतु त्यांची आता परिस्थिती आहे ती स्थिर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। परंतु त्या तुलनेत डॉक्टरांची विशेष टीम आहे ती राहुल पाटील आणि महेश गायकवाड या दोघांवरती देखील जे उपचार आहेत ते करतात आणि विशेष टीमच्या माध्यमातून विशेष डॉक्टरांच्या माध्यमातून संपूर्णपणे त्या आता प्रक्रिया आहे त्याच्या तपासण्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या आहेत। निखिल, आपण बघतोय तर राज्यामध्ये खरं तर महायुतीचं सरकार आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र येऊन काम करते। मात्र स्थानिक स्तरावर बघायला गेलं तर असं कल्याण उल्हासनगरमध्ये झालेल्या घटनेनंतर स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये काहीसं अलबेल दिसत नाहीये। स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघतोय ही दृश्य आहेत ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हे एकनाथ शिंदे आलेले आहेत। काही वेळापूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आता एकनाथ शिंदे देखील विचारपूस करण्यासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। काल उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असणारे राहुल पाटील हे जखमी झाले होते आणि त्या दोघांवरही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती काहीशी गंभीर आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे। निखिल, आपण बघितलं तर राज्यामध्ये आता खरं तर महायुतीचं सरकार एकत्र काम करत आहे, मात्र स्थानिक पातळीवर याच महायुतीच्या सरकारमध्ये कार्यकर्त्यांमध्ये काहीसे वाद निर्माण होताना दिसत आहेत।
नक्कीच पाहायचं झालं तर या ठिकाणी ज्या आहेत येणाऱ्या निवडणुका देखील ज्या ठिकाणी महायुती आहे ती एकत्र लढवण्याची संपूर्णपणे तयारी दर्शवत असताना स्थानिक पातळीवरती मात्र अशा प्रकारचे जे आपल्याला काही मतभेद आहेत ते पाहायला मिळतात आणि याच मतभेदातून अशा प्रकारच्या ज्या मोठ्या घटना आहेत त्या देखील घडू शकतात। नक्कीच स्थानिक पातळीवरचं हे जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये मोठ्या नेत्यांनी आहेत या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी त्यांना